हरिओम नमस्कार। मागील पाठामध्ये आपण 34 सूत्र पूर्ण केले होते आणि 35व्या सूत्राला प्रारंभ केला होता. श्लोक म्हणायची सवयच पडली आहे. सूत्राला प्रारंभ केला होता आणि 35वं सूत्र किंवा भाष्य वाचून दाखवलं होतं. त्याबाबत काही आपण स्पष्टीकरण दिलं नव्हतं, विचार केला नव्हता. तर आपण कसं आलो होतो, चित्तवृत्ती निरोध मधला विषय सोडा. चित्तवृत्ती निरोधाचा उपाय, चित्तवृत्ती निरोधाचा उगविषयाचे नाव सांगणार, सूत्र नाही सांगणार. तुम्ही आठवायचे आता डोळे झाकून. चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती निरोधाचा उपाय, चित्तवृत्ती निरोधाच्या उपायानंतर अभ्यास वैराग्य, अभ्यासाचं वैशिष्ट्य, वैराग्याचं वैशिष्ट्य. डोळे झाकायचे, डोळे झाकून. वैराग्याचं वैशिष्ट्य, वैराग्य काय म्हटलं जातं, त्यात अपर वैराग्य पाहिलं. अपर वैराग्य कसं असतं, सूत्र नाही सांगणार, दृष्ट अनुश्रविक आता हे सूत्र. त्यानंतर पुन्हा पर वैराग्य, पर वैराग्य काय आहे. मग अपर वैराग्याने काय प्राप्त होतं, संप्रज्ञात समाधी. मग ती संप्रज्ञात समाधी कशी आहे सांगितलं, संप्रज्ञात समाधीचे प्रकार सांगितले, वितर्क विचार आनंद अस्मिता. त्यानंतर पर वैराग्य, पर वैराग्याने समाधी प्राप्त होते असंप्रज्ञात. मग असंप्रज्ञात समाधीचे दोन प्रकार, असंप्रज्ञात समाधीचे दोन प्रकार, भवप्रत्यय आणि उपाय प्रत्यय. पूर्ण पत्रेत डोळे झाकून, डोळे झाकून. प्रकृती लय नाही, उपाय प्रत्यय नाही. डोळे झाका, डोळे झाका, डोळे झाकूनच, डोळे झाकून आठवायचं. डोळे झाकून. काय म्हटलं, समाधीचे दोन प्रकार, संप्रज्ञात, संप्रज्ञाचे 4 प्रकार, असंप्रज्ञात त्याचे 2 प्रकार. त्याचे 2 प्रकार कसे, भवप्रत्यय आणि उपाय प्रत्यय. आता भवप्रत्यय समाधी प्राप्त करणाऱ्यांचे 2 प्रकार आहेत. आलं लक्षात, ते विदेह योगी आणि प्रकृती लीन योगी. आलं लक्षात का सर, बरोबर आहे का आता. त्याचे 2 प्रकार झाले. आणि उपाय प्रत्यय इतरेशाम, इतरेशाम मध्ये होते ते. असे प्रकार झाले. उपाय प्रत्यय समाधी पाहिली. मग त्याची तीव्रता, तीव्र संवेगानाम आसन्न. मग तीव्रतेचे प्रकार केले, मृदू, मध्य, अधिमात्र. त्याच्यानंतर पुढे गेले. पुढे गेल्यानंतर विषय लवकर प्राप्तीसाठी काही उपाय आहे का, ईश्वर प्रणिधानात्वा. मग ईश्वर प्रणिधान, डोळे झाकून, पासी सर डोळे झाकून चालू, डोळे झाकायचं. ईश्वर प्रणिधान सांगितलं, उशिरा लावतो मी तरी, म्हणून अर्ध गेलं डोळे झाकून. ईश्वर प्रणिधान, मग ईश्वर काय हा विषय निघाला मध्येच. पण विषय कुठं सुरू झालता, चित्तवृत्ती निरोधाचे उपाय, चित्तवृत्ती निरोधाचे उपाय. त्या उपायामध्ये चित्तवृत्ती निरोध, समाधीचे प्रकार, लवकर समाधी प्राप्त होण्याचे उपाय. लवकर समाधी प्राप्त होण्याचा उपाय होता ईश्वर प्रणिधान. मग ईश्वर प्रणिधान सांगण्या अगोदर ईश्वर सांगावा लागला. मग ईश्वराचं वर्णन सुरू झालं, क्लेश कर्म विपाक इत्यादी हे सांगितलं. ईश्वर कसा आहे, मग तो किती जुना आहे, तो ज्ञानी आहे का, ज्ञानाचं त्याचं गुण कसा आहे, सर्वज्ञतेचं बीज आहे, तो गुरु आहे, गुरूंचाही गुरु आहे. कस काय असतो, तर तो कालाने बाधित होत नाही म्हणून होतो. मग ठीक आहे, मग त्याचं वाचक काय आहे, तर त्याचं वाचक प्रणव आहे. प्रणव आहे वाचक कळालं. मग ते काय केलं पाहिजे ईश्वर प्रणिधान म्हणजे, कारण आपण निघालो होतो समाधी तीव्र म्हणजे लवकर प्राप्तीचा उपाय. मग लवकर प्राप्तीचा उपाय ईश्वर प्रणिधान सांगितलंय. मग मध्ये विषय निघाला होता ईश्वर काय. मग आता अगोदरच सांगावं लागेल की ईश्वर प्रणिधान कसं करावं. मग पुढील सूत्रात सांगितलं, तज्जपस म्हणजे कुणाचा जप, तत् म्हणलंय फक्त. तद, तद म्हणजे प्रणवाचा. कारण ज्याचं जे नाव आहे तेच उच्चार करावा लागेल. ठीक आहे, जप करावा. मग नुसता जप चालेल का, नाही. तद अर्थ, मग अर्थ कुठं सांगितला, अहो सांगितलंय ना आधी. काय सांगितलंय, ईश्वर कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, मग त्याचा अर्थ कळून घ्या. मग अर्थ चालेल का नुसता, तद भावनम, त्या भावाने भावित व्हा. म्हणजे तद जपस तद अर्थ भावनम, ईश्वर प्रकरण संपलं. मग काय होतं याच्यामुळे, अगोदर सांगितलं तीव्र समाधी म्हणजे तीव्र संवेगानाम आसन्न, म्हणजे तीव्रता प्राप्त होते, गती प्राप्त होते. कशाची, समाधी प्राप्तीची गती प्राप्त होते. कशाने, ईश्वर प्रणिधान. मग आणखी दुसरं काही होतं का, हो आणखी काय होतं, मग दुसरं तिसरं होत नाही, समाधी प्राप्त होते. म्हणजे हे होतं
आणि हे होतं म्हणजे ते होतं. म्हणजे काय आहे, मग ते फल सांगितलं 29व्या सूत्रात. ततः प्रत्यक प्रत्यक चेतना अधिगमो अप्यंतराया भावश्च. म्हणजे ईश्वराच्या प्रणिधानाने अंतरायांचा अभाव होतो आणि प्रत्यय येतो. कशाचा प्रत्यय येतो? जीवात्म्याचा साक्षात्कार होतो, बोध होतो, ज्ञानही होतं आणि अंतराय संपतात. असं होतं कशाने? ईश्वर प्रणिधानाने. मग आणखी विषय सुरू केला. हे काय येतात अंतराय हे सांगा एकदा. मग अंतराय सांगितले, 9 अंतराय सांगितले. 9 अंतरायानंतर पुन्हा काय सांगितले? अंतराय आहेत तर वृत्ती आहेत. वृत्ती आणि अहंकार, अंतराय अहंकार नाही, वृत्ती आणि अंतराय सोबतच असतात, एकमेकाचे साथीदारच आहेत. म्हणजे ते नसतात मग वृत्ती स्वरूपे, बरं का, तदास्तु स्वरूपे स्थानमस्तम. आणि जर तशी वृत्ती नसेल तर हे सोबतच असतात. मग व्याधीस त्या 9च्या 9 असतील असं नाही. कुणाला 1 असतील, कुणाला 2 असतील, कुणाला 3 असतील, कुणाला 9च्या 9 असतील, कुणाला 9चे साथीदार पण असतील. मग साथीदार पण सांगितले, सहविक्षेप सांगितले 5. सहविक्षेपाच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर आता मग या अंतरायांचा निषेध करण्यासाठी, थांबवण्यासाठी काय करावं? तत्प्रतिषेधार्थम एक तत्व अभ्यास. मग एक तत्वाचा अभ्यास करावा. कोणतं तत्व? आता सांगितलं की ईश्वर प्रणिधानाद्वा. कसं करावं ते तर सांगितलं की म्हणे मग तज्जपस्तदर्थ भावनम, आणि त्याचा अभ्यास करावा. आणि आपण अभ्यासापासूनच निघालो होतो, मग तेही सांगितलं. मग पुढे म्हणतात चित्ताला. आता विषय कशाचा चालू होता? एक तत्वाभ्यासाचा विषय काय होता? चित्त. कुणाचं? चित्ताच्या संबंधी. वृत्ती निरोध कुणाच्या? चित्त वृत्ती निरोध करणं. मग हे चित्त काय आहे याचा विषय काढला. मग चित्त सांगितलं भाष्यकारांनी. कारण 33व्या सूत्रात, डोळे उघडा आता आलोय आपल्या विषयावरती. तर 33वं सूत्र पहा आता. 33वं सूत्र आता पाहायचंय. अशा प्रकारे आपण आलो इथपर्यंत. म्हणजे आठवण करून या, मागून पुढे यायचं आठवण करून. ठीक आहे. खूप छान मग झालं. तर पाठ झालं ना? हा, परत रोज करायचं असतं. खूप खूप रोज छान झालं सर हे. खूप छान झालंय म्हणलं हे. नाही, असंच पाठ करायचं म्हणजे पूर्ण अध्याय एकत्र असा पाठ करायचा. 195 सूत्र असे पाठ करायचे. पाठ म्हणजे समजून घ्यायचे. समजून घेतल्यावर आपल्याला काय होतं? अर्थ कळतो. आणि अर्थ कळाल्याच्या नंतर सूत्र विसरतं मात्र. मग सूत्र पुन्हा बघायचं, आधी अर्थ बघायचा. असं असं होतं, तसं होतं. कहाणी लावायची, अशी कहाणी जोडायची. आणि कहाणी लक्षात राहते माणसाला, बरं का. तत्वज्ञान राहत नाही लक्षात. मग कहाणीमध्ये बसवलं की चालतं. वेदातीलच तत्वज्ञान पुराणांनी कहाणीच्या स्वरूपात सांगितलं. कथा लक्षात राहते लोकांना म्हणून कथेमध्ये सांगितलं. वेदांनी आदेशात्मक सांगितलं आणि पुराणांनी कथा रचून सांगितलं, उदाहरणांनी सांगितलं. म्हणून पुराणाचा जास्त प्रचार आहे आता सध्या, बरोबर आहे. तशाच प्रकारे मग आपण आपल्या मनाचा जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे बनवावं लागेल. चला, काय होता आपला विषय? तर चित्त प्रसादनाचे उपाय. मग चित्त प्रसादनाचे उपाय सांगितल्याच्या नंतर काय सांगतात? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, सुखदुःख, पुण्यापुण्य, विषयानाम, भावना, चित्त प्रसादनम. झालंय आपलं हे. मग चित्त प्रसादनासाठी काय करावं लागेल? चित्त प्रसादन म्हणजे प्रसन्न ठेवण्यासाठी नाहीये. चित्ताचं म्हणजे व्यक्तिमत्व उन्नत बनवण्यासाठी. चित्त हे एक व्यक्तिमत्वाचा घटक आहे. दुधगावकर सर नाहीत. हा, तर व्यक्तिमत्वाचा घटक आहे ते. आणि व्यक्तिमत्व हे शरीराने बनत नाही. उंच, ठेंगू, काळा, गोरा, नकटा, वक्टा, काय आहे ते? व्यक्तिमत्व बनतं असं हे, बरोबर आहे. बॉडी खूप छान आहे, लवचिक आहे, ढबाल आहे, काय ते असेल ते असेल. बुटका आहे, उंच आहे, जे असेल ते हे व्यक्तिमत्व. परंतु त्या व्यक्तिमत्वापेक्षा आंतर व्यक्तिमत्व हे प्रभावी असलं पाहिजे. आणि ते व्यक्तिमत्व हे चित्ताद्वारे असतं, चित्तातील संस्काराद्वारे असतं. मग ते काय? मैत्रीची भावना. जर यशस्वी व्यक्तीबद्दल आपल्याला द्वेष होत असेल तर, मग आपलं मन जर कलुषित असेल तर मग समाधी प्राप्त होईल का? चित्तवृत्तीचा निरोध होईल का? नाही. मग काय करावं लागेल? मैत्री ठेवावी लागेल. कोणाशी? यशस्वी व्यक्तीशी, सुखी व्यक्तीशी. त्याने काय होईल? आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडेल. दुसऱ्याला काय फरक पडत नाही हो. आपण लोकांविषयी काय बोलतो लोकांना नाही फरक पडणार, पण आपल्यावर नक्की परिणाम होणार आहे. आपण लोकांना शिव्या दिल्या, शिव्या त्यांना काही लागणार नाहीत, परंतु आपलं मन मात्र शिव्या देणारं बनतं, आपलं व्यक्तिमत्व बेकार बनतं. मग हे चालणार आहे का? नाही. म्हणून मैत्री हे पण सूक्ष्म आहे बरं का. हे व्यक्तिमत्वाचा भाग आहे. हे मैत्री ठेवली पाहिजे. त्यानंतर करुणा.
दुःखी व्यक्तीबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे इत्यादी. ठीक आहे, 5ही माहिती आहेत तुम्हाला, 4ही माहिती आहेत. हे घटक चित्ताला प्रसन्न करणारे आहेत. मग चित्ताला प्रसन्न करणाऱ्या विषयासाठी आणखी एक विषय सांगितला. 34 झालं ना, 34व सूत्र. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. प्रच्छर्दन आणि विधारण म्हणजे बाहेर श्वासाला सोडणे आणि बाहेर रोखून धरणे म्हणजे बहिर्कुंभक. आणि बाह्य कुंभकाचा परिणाम काय होतो? चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. हठप्रदीपिकाकारांनी सांगितलं ना की इथं आले का नाही पहा, बरोबर आहे. म्हणून चित्ताला करण्यासाठी कुंभकाची गरज आहे सांगितलं. हा एक उपाय करा सांगितलं एकाग्रतेसाठी. पुढे आणखी सांगतात आणखी काही उपाय आहे का? इथून सगळे वा आहे बरं का. वा शब्द येतोय प्रत्येक ह्याच्यामध्ये. वा म्हणजे अथवा किंवा और, बरोबर आहे. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. पुढे काय सांगितलं? विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसः स्थिती निबंधिनी. आता इथून सुरुवात करायची. अथवा अथवा काय करा? विषयवती. कसले विषयवती? प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. मग काय करायचंय? गंध इत्यादी म्हणजे गंध, शब्द स्पर्श रूप रसगंध. ऐकू येतंय ना सर्वांना? संध्याताई येते झालाय व्हिडिओ. हो सर, हो सर. तर काय म्हणत आहेत? इत्यादी विषयावरती काय करायचंय? प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थिती निबंधनी. प्रवृत्तीरूप मनाला बांधायचंय. कुठं बांधायचंय? विषयांच्या ठिकाणी. म्हणजे विषय कोणकोणते आपण पाहिलेत? शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे गंध इत्यादी विषयांच्या संबंधाने उत्पन्न झालेली अनुभूती मनाच्या स्थितीला बांधणारी असते. काय होते? विषयांच्या मुळे सुद्धा, विषयांच्या संबंधाने उत्पन्न झालेली अनुभूती. विषयाच्या संबंधाने अनुभव येतो का? का झालं? बंद का झाले सगळे? अनुभव जो येतो त्या अनुभवाच्या ठिकाणी मनाच्या स्थितीला बांधून ठेवणारी ही स्थिती असते. यासाठी आता काय सांगितलं आहे? भाष्यकार सांगतात नासिकेच्या अग्रभागी धारणा करणाऱ्या साधकाला जो दिव्य गंधाचा साक्षात्कार होतो त्याला म्हणायचं गंध प्रवृत्ती. कसं म्हणलंय? विषयवती वा वा घ्या अगोदर म्हणजे अथवा विषयवती प्रवृत्ती उत्पन्न. विषयवती म्हणजे विषयाच्या संबंधाने उत्पन्न झालेली अनुभूती. म्हणजे विषयाच्या ठिकाणी कोणकोणती? तर मग शब्द स्पर्श रूप रसगंध इत्यादी. मग आपण काय पाहूयात? पहिल्यांदा गंध सांगितलाय अगोदर. गंध कसा? नासिकेच्या अग्रभागी, नासिकेच्या अग्रभागी धारणा करणाऱ्या साधकाला जो दिव्य गंधाचा साक्षात्कार होतो तिला म्हणायचं गंध प्रवृत्ती. जिभेच्या अग्रभागी धारणा करण्याने, जिभेच्या टोकाला अग्रभागाला धारणा करण्याने दिव्य रसाचा साक्षात्कार होतो त्याला म्हणायचं रस प्रवृत्ती. टाळूमध्ये धारणा करण्याने दिव्य रूपाचा साक्षात्कार होतो तिला म्हणायचं रूप प्रवृत्ती. जिभेच्या मध्यभागी धारणा करण्याने दिव्य स्पर्शाचा साक्षात्कार होतो त्याला म्हणायचं स्पर्श प्रवृत्ती. जिभेच्या मुळाशी धारणा करण्याने दिव्य शब्दाचा साक्षात्कार होतो त्याला म्हणायचं शब्द प्रवृत्ती. या इतक्या प्रवृत्ती उत्पन्न होऊन चित्ताला स्थिर करतात व समाज प्रज्ञेमध्ये माध्यम बनतात. यामुळे सूर्य चंद्र ग्रहमणी प्रदीप रश्मी इत्यादी मध्ये उत्पन्न झालेली प्रवृत्ती विषयाकार जाणली पाहिजे. म्हणजे याचप्रमाणे सर्व स्थिती जाणली पाहिजे. सर हे प्रॅक्टिकली होणार कसं? आवाज गेला? सर आवाज नाही येते तुमचा. हो, नाही येत. मला पण येत नाही.
Recording in progress. आवाज येत नाहीये सर. नाही चालत आप- एक मिनिट. ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम होता, येत नव्हता. आता ठीक आहे, आता येईल आवाज व्यवस्थित. आवाज येतोय ना? आता येतं. हा ठीक आहे, दिसत हो नव्हतं, सर. अडचण नव्हती. आता व्यवस्थित येत आहे. हा तर काय सांगत होतो आपण, हे ऐकू आलंय का पण आतापर्यंत जे प्रवृत्ती, रस प्रवृत्ती, गंध प्रवृत्ती, हे ऐकू आलंय ना तुम्हाला? आलंय सर. हो पण आले. माझा एक डाऊट होता, हे होणार कसं प्रॅक्टिकली? म्हणजे हा खूप सर याचं हा. एखादं उदाहरण सांगून सांगा ना सर. उदाहरण पुढे सांगा एखादं. सांगता येईल. ठीक आहे, पूर्ण होऊ द्या, चर्चा करू यावरती. ओके. हा, म्हणजे कसं होईल वाटलं म्हणजे कळालंय, कसं होईल वाटलंय म्हणजे कळालंय. म्हणजे प्रश्न पडणं सुद्धा उत्तरच असतं ना. प्रश्नच पडत नाही तर उत्तर कुठलं मिळतं? बरोबर आहे. प्रश्न पडल्याशिवाय उत्तर मिळत नाही. रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. बरोबर आहे. ही पद्धतच आहे. हो. तर प्रश्न पडणं हे पूर्वपक्ष साधक असतो, साधकच सिद्ध होऊ शकतो. बरोबर आहे. ज्यांना प्रश्नच पडणार नाही हा प्रॉब्लेम आहे. प्रश्न पडणे हा प्रॉब्लेम नाही, प्रश्न न पडणे ही समस्या आहे खरी. प्रश्न पडणे हे उत्तर आहे खरं. प्रश्न पडणे हे काय म्हणावं, आता शब्द सुचत नाही, जाऊ द्या. आवश्यकता आविष्कार की जननी है. हा, आविष्कार, आवश्यकता आविष्कार की जननी, गरज ही शोधाची जननी आहे. मराठीत आमच्या. हा ठीक आहे. तर काय, चला विषयावरती येऊ आपण. तर इथपर्यंत कळालेलं आहे आपलं. प्रवृत्ती कळाली. प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधनी. प्रवृत्ती उत्पन्न जे होते, गंध प्रवृत्ती, रस प्रवृत्ती, रूप प्रवृत्ती, स्पर्श प्रवृत्ती, शब्द प्रवृत्ती, अशीच चंद्र सूर्य चंद्रमणी ग्रह इत्यादींच्या ठिकाणी सुद्धा प्रवृत्ती उत्पन्न होते विषयाकार. आणि त्या ठिकाणी चित्ताला बांधून जर ठेवलं तर ती सुद्धा चित्ताला स्थिर करणारी ठरते. इथपर्यंत कळालं. आता ती कसं होईल आपण नंतर चर्चा करू, म्हणजे याच सूत्राच्या वेळेस. तर पुढे काय सांगतात मग, जरी त्या त्या शास्त्र अनुमान प्रमाण व आचार्यांच्या उपदेशाने ज्ञात झालेल्या गोष्टी खऱ्याच असतात. अनुमान प्रमाणाने, शब्द प्रमाणाने, आचार्यांच्या, साधू मुनी योगी यांच्या अनुभवाने सर किंवा अनुभव प्रमाणाद्वारे गोष्टी खऱ्याच असतात. हा बोला. सर, प्रवृत्ती तिथं निर्माण होतात. जर प्रवृत्ती निर्माण होतात तर तिथं चित्त स्थिर कसं होतं? जर प्रवृत्ती तेच उत्पन्न होत आहेत. सांगणार आहे. एवढा पॅरेग्राफ वाचू द्या, एवढा पॅरेग्राफ वाचू द्या, यावर चर्चा करूयात आपण. मोठं आहे थोडस, मग ते मोठा आहे पॅरेग्राफ, तर ते थोडंसं आधी सारावं लागतं. अगोदर काम सारून पुन्हा निवांत बसलेलं बरं वाटतं. असं असतं ना, महिलांना कसं असतं, कामाला काम केल्यानंतर बसायला बरं वाटतं. अगोदर आराम करून पुन्हा काम नाही करू वाटत. त्यापेक्षा काम करून आराम केलेलं बरं, असं वाटतंय का नाही? मग ते अगोदर अंगावरचं ओझं कमी करायचं, पुन्हा चर्चा करायची तर चालेल, पुन्हा आनंद घेऊयात. आधी त्रास सहन करावा लागेल. म्हणून आपण काय म्हणलं, आधी ताटातील कडू भाजी आपण खातो, आवडत नाही ते आधी खातो, आणि आवडीचा विषय आनंदाने दमान खाल्लं पाहिजे, हळूहळू खाल्लं पाहिजे. तशा प्रकारे मग एकदा सारतो आणि मग बोलतो. ठीक आहे, म्हणलंच होतं मी सांगणार आहे म्हणून. प्रश्नाच्या पेक्षा आहे, प्रश्नाच्या पेक्षा म्हणून उत्तर ठेवूनच येतो ना. प्रश्नाच्या पेक्षा असेल तरच मजा पण आहे. प्रश्नाच येत नसेल तर काही शिकवण्यात पण मजाच नाही. ठीक आहे. सो जरी त्या त्या शास्त्र अनुमान प्रमाण व आचार्यांच्या उपदेशाने ज्ञात असलेल्या झालेल्या गोष्टी खऱ्याच असतात बरं का. पण कशाने? अनुमान प्रमाणाने अथवा आचार्यांच्या उपदेशाने खरे असतात. आचार्यांच्या उपदेशाने म्हणजे कोणीतरी सांगितलंय म्हणून, किंवा एक असतं अनुमान प्रमाणाने. परंतु कारण त्यांच्यात यथार्थ सांगण्याचे सामर्थ्य असते, तरीही पतंजलीचं मत काय आहे, तरीही जोपर्यंत यापैकी कोणतेही एक स्थान आपल्या उपकरणाद्वारे, उपकरण कोणकोणते आपल्याकडे कंसात पहा, मन आणि इंद्रिय, त्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना कळेल. बरोबर आहे. काय उपकरणाद्वारे कोणतेही एक स्थान, आता एवढे सांगितले ना, उत्तर मिळणार आहे ना, दम खाल्ला पाहिजे.
उत्तर आहे, बरोबर आहे. हा, गुरुजीने सांगितलंय, ठीक आहे. इथं काय म्हणलं? अनुमान प्रमाणाने, शास्त्र प्रमाणाने आणि आचार्यांच्या महात्म्यांच्या उपदेशाने जरी गोष्टी खऱ्या असल्या, खऱ्या असल्या तरी सुद्धा त्यांच्यात यथार्थ सांगण्याचं जरी सामर्थ्य असलं तरीही जोपर्यंत यापैकी, म्हणजे आता सांगितलं ना, संध्याताई, बजाजताई आणि पूर्ण पात्रे सर, तिघांना पण एकच प्रश्न असेल असं मला वाटतं, बरं का. तर तिघांना पण हाच प्रश्न, हे कसं? तर मग हेच सांगितलं इथं, सांगितलेलं खरं आहे असो, आम्हाला मान्य आहे, खरं आहे, परंतु हे जोपर्यंत यापैकी कोणतेही एक स्थान, रसप्रवृत्ती, गंधप्रवृत्ती, कोणतेही एक स्थान आपल्या उपकरणाद्वारे म्हणजे उपकरण कोणते? मन आणि इंद्रियाद्वारे जाणता येत नाही, तोपर्यंत परोक्षाप्रमाणे असणाऱ्या अपवर्गापर्यंत संपूर्ण विषय सूक्ष्म तत्वांबाबत दृढ विश्वास उत्पन्न करीत नाही. तुम्हालाच नाही प्रश्न आहे, हे पण सांगितलंय. आलं लक्षात? मला उत्तर दिलं असेल पूर्ण पात्रे सर. मग ते सगळं ठीक आहे, आम्हाला महात्म्यांनी सांगितलंय म्हणून, पण थोडं तर कळालं पाहिजे का नाही? 100%पैकी 10% तर अनुभव यावा लागेल, नाही हो 1% तर अनुभव येऊ द्या प्रत्यक्ष, बाकीचं खरं धरू आम्ही, असं म्हणलेलं आहे. आलं लक्षात? नुसतं तत्वज्ञान नाहीये. मग त्यांना अपेक्षित पतंजलीला काय आहे सांगतोय मी. तर वाचूयात पुढे आणखी, आणि पुढे बोलूया चर्चा. तर उत्पन्न करीत नाही म्हणजे दृढ विश्वास होत नाही म्हणतात दीपालीताई. यापैकी एखादी जर प्रवृत्ती आपल्याला अनुभवाला आल्याशिवाय कुठपर्यंत? उत्पन्न करत नाही. परोक्षाप्रमाणे असणारे अपवर्गापर्यंत. अपवर्ग म्हणजे माहिती आहे? अपवर्ग नाव ऐकलंय पण एक्झॅक्ट अपवर्ग करतो प्रकृती पुरुषासाठी सांख्यामध्ये, मोक्ष वगैरे प्रकृतीच्या साह्याने पुरुषाचा अपवर्ग होतो. अपवर्ग म्हणजे मोक्ष. ऐकलंय पण कोणाही माहित नाही, असं झालं. अपवर्ग म्हणजे मोक्ष आहे, बरोबर आहे. म्हणून योग हे विद्यापीठाची पद्धती खूप चांगली आहे. अगोदर तत्वज्ञान सांगितलंय सगळं, तत्वज्ञान झाल्यानंतर पुन्हा योगदर्शन सुरू केलंय. का? कारण अगोदर तत्वज्ञानाची सगळी भाषा कळावी आणि त्यानंतर योगदर्शन चांगलं कळेल. जर अगोदर योगदर्शन आणि पुन्हा बाकीचं तत्वज्ञान अवघड झालं असतं कदाचित, म्हणून तत्वज्ञानाला पण उपस्थित राहिलं पाहिजे. ठीक आहे, काय म्हणत होतो? तर अपवर्गापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत संपूर्ण विषय सूक्ष्म तत्वांबाबत दृढ विश्वास उत्पन्न करीत नाही. मग बरं का, म्हणून उपकरणाद्वारे म्हणजे मन आणि इंद्रियाद्वारे कोणत्या तरी गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. कसा अनुभव आला पाहिजे? प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. अनुमान आणि महात्म्याच्या वचनाद्वारे नको. तो खरं आहे, मान्य आहे आम्हाला, महात्म्यांचं वचन खरं आहे, परंतु अनुभव आला पाहिजे थोडा तरी. थोडा अनुभव आला की बाकीच्यावर विश्वास ठेवू, बरोबर आहे. एक भाताचं शीत आम्ही पाहू, काय बघू? शिजलाय का, आणि कळेल की पूर्ण भात शिजलाय, पण एक तरी भात शिजलेला दिसावं लागेल का नाही, अशा प्रकारे हे सांगत आहेत. ठीक आहे, ते पण म्हणलेलं आहे यांनी. त्यासाठी काय करावं लागेल? शास्त्र, अनुमान व आचार्यांच्या उपदेशाच्या पुष्टीसाठी अवश्य एखाद्या विशिष्ट अंशाला प्रत्यक्ष केले पाहिजे. आचार्यांनी सांगितलेल्या शास्त्र, अनुमान आणि आचार्यांच्या उपदेशाच्या पुष्टीसाठी, त्या तिघांच्या कशासाठी? पुष्टीसाठी, बरोबर आहे. काय केलं पाहिजे? अवश्य एखाद्या विशिष्ट अंशाला प्रत्यक्ष केले पाहिजे. त्या उपदिष्ट म्हणजे उपदेश केलेल्या विषयामध्ये एका विषयाचा साक्षात्कार होण्याने, आता एकाच विषयाचा साक्षात्कार होऊ द्या संध्याताई, सगळ्याचा नाही, एकाचा साक्षात्कार होण्याने अपवर्गापर्यंत संपूर्ण सूक्ष्म विषयामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. बरोबर आहे. एक भात शिजला, एक कण शिजला म्हणल्यास आपण सगळ्या भात शिजला याची आपल्याला श्रद्धा उत्पन्न होते. तशाप्रमाणे सांगितलेले. त्यासाठी या चित्त परिक्रमाचा निर्देश केला जातो. हे कर्म कसलं सांगितलं? हे गंध प्रवृत्ती, रूप प्रवृत्ती हे आहे, हे परिक्रमाचा निर्देश केला जातो. अस्थिर गंध इत्यादी वृत्तींच्या, अस्थिर आहेत ना गंध इत्यादी वृत्तींच्या विषयामध्ये
वशिकार स्थिती अर्थात अपरवैराग्य उत्पन्न होण्याने चित्त ज्ञातव्य विषयांचे प्रत्यक्ष करण्यास समर्थ होते व तसे होण्याने त्या योग्याची श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आबाद रूपाने सिद्ध होईल. आलं लक्षात? संगती लावली भाष्यकारांनी. म्हणजे हे विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी सूत्रकारांनी एवढं सांगितलं. भाष्यकारांशिवाय काहीच कळालं नाही आपल्याला. मग भाष्यकारांनी मात्र काय सांगितलं, विषयवती म्हणजे काय आहे आणि प्रवृत्ती म्हणजे काय आहे हे कळालं. आपण चर्चा काय केली होती, जिभेच्या अग्रभागावरती हे होतं, बरोबर आहे. गंध प्रवृत्ती असेल कुठे, नासिका मार्गाच्या नासिकेच्या अग्रभागावरती धारणा करण्याने दिव्यगंधाचा साक्षात्कार होतो, त्याला म्हणायचं गंध प्रवृत्ती. अशाच 5 प्रवृत्ती सांगितल्यात. आलं लक्षात? मग हे तर कळालं. मग हे कशासाठी सांगितलंय माहितीये का, तर या ठिकाणी जर आपण साक्षात्कार केला आणि ह्या साक्षात्काराच्या ठिकाणी आपण जर मनाच्या स्थितीला बांधलं, म्हणजे चित्ताला बांधलं, तर काय होतं, हे चित्त प्रसन्न करणार आहे, चित्ताला एकाग्र करणार आहे. आणि चित्त एकाग्र झालं आणि यावरती, या प्रवृत्तीवरती चित्त एकाग्र होण्याचा विश्वास जरी झाला तरी काय होतं, मग श्रद्धा, वीर्य, स्मृती समाधी पूर्वकम इतरेषाम, हे कुठलं सूत्र आहे, उपाय प्रत्यय समाधीसाठी. म्हणजे कोण करतो उपाय प्रत्यय, आपण सगळे जे आहेत ते उपाय प्रत्यय समाधीमध्ये आहे. मग उपाय काय आहे, उपाय प्रत्यय समाधी म्हणजे आपण उपाय करायचे, रोगावरती उपाय केल्यासारखं. उपाय शब्दाचा अर्थ कळतो त्याप्रमाणे धरा. उपाय आपल्याला ऐकत नाही, उपाय करायचे आपल्याला, म्हणून उपाय प्रत्यय समाधी आपली इतरांची. तर सर जे आता म्हणले ना, ह्याचा अनुभव कसा येईल, अनुभव येतो याचा, अनुभव येतो याचा. विधी कशी आहे धारणा, आता जिभेच्या मार्गाला धारणा करण्याची विधी काय आता, कारण मागे तर कळत नाहीये की एंड कुठे आहे. अभ्यास सर मला ना, जिथं समाधी आपण तुम्ही म्हणताय एकाग्र चित्त होतंय, म्हणजे कुठला तरी एक वृत्ती आपण पकडतोय, तर मग ही असंप्रज्ञात समाधीच कशी होती, मला तेच कळत नाही सर. मग अगोदर उपाय काय सांगितला, मैत्री करुणामुदिता. नंतर उपाय काय सांगितला, आता प्रच्छर्दन विधारण. सगळे आता या अभ्यासक्रमावर आहे. आता संध्याताईंचं पाहूयात पुन्हा, आता त्या म्हणल्यात तसं तयार नाहीत त्या सांगायला. आता आपण विषयावरती येऊ, तर नंतर त्यांचं पाहूयात आपण काय ते काय म्हणत होतो. तर प्रच्छर्दन विधारणाभ्याम सांगितलं, ठीक आहे. मग आणखी म्हणले तरी आणखी सांगू का, आणखी काय करा, विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधनी, मनाला बांधणारी गंध इत्यादी विषयांच्या संबंधाने उत्पन्न झालेली अनुभूती मनाच्या स्थितीला बांधणारी असते, बरोबर आहे. मनाची स्थिती धावपळ करू देत नाही, इकडं तिकडं हलचल होऊ देत नाही, एकाग्र करणारी आहे. कोणती, तर प्रवृत्ती. मग गंध प्रवृत्ती, दिव्य गंधाची अनुभूती. रस प्रवृत्ती, दिव्य रसाचा साक्षात्कार. चव आहे पण सांगता येत नाही बाबा, खूप सुंदर अनुभव घेतला चवीचा, ठीक आहे. रूप प्रवृत्ती, स्पर्श प्रवृत्ती, शब्द प्रवृत्ती, या प्रवृत्तीच्या ठिकाणी तसेच चंद्र, सूर्य, मनी, प्रदीप, रश्मी यांच्या ठिकाणी सुद्धा धारणा करण्याने काय होतं, उत्पन्न झालेली प्रवृत्ती विषयाकार जाणली पाहिजे, विषयाकार जाणली पाहिजे. आणि त्यामुळेच काय होतं, मनाची एकाग्रता साध्यते. मग यासाठी पुन्हा दुसरा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे की एखादी तरी गोष्ट प्रत्यक्ष झाली पाहिजे, अनुभव आला पाहिजे, विषय पूर्ण जरी खरं असेल तर त्यांच्यासाठी ते खरं आहे. परंतु साधकाला कोणत्या तरी गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव थोडा तरी आला पाहिजे, म्हणजे त्याला अपवर्गापर्यंतच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म, बरोबर आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म विषयावरती काय असते, श्रद्धा. आणि त्यातून काय होतं, श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे श्रद्धा, वीर्य, स्मृती समाधी प्रज्ञा पूर्वकम इतरेषाम. अशा प्रकारे मग उपाय प्रत्यय समाधी म्हणजे संप्रज्ञात समाधीकडे अग्रेसर होऊ लागतो. यासाठी सांगितलं. तथाच सती श्रद्धा वीर्य स्मृती समाध यो स्यात् प्रतिबंधेन
भविष्यन्ति. भाष्यकार सांगतात अशा प्रकारे म्हणे हे समाधी अबाध रूपाने सिद्ध होण्यासाठी प्रत्यक्षाचा अनुभव साधकांनी घेतला पाहिजे. ठीक आहे, पुढे जायचं. हो सर. ठीक आहे, चला. ठीक आहे, मग आता एवढ्यावर थांबली नाहीत. संध्याता इकडच नका, एवढ्यालाच. आणखी पुढे काय सांगितले? अथवा आधी चित्त प्रसारणाचं सांगितलं, पुढे काय सांगितलं? प्रच्छर्दन विधारणाभ्याम. आता पुढे काय सांगितलं? विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. बरं का, युजीसी नेटला डिसेंबर मध्ये का जानेवारी मध्ये प्रश्नात काय आलतं? विशोका वा ज्योतिषमती का कोणता तरी आहे एक वा अथवा, तर हा कितव्या नंबरचा उपाय आहे? चित्ताच्या प्रसन्नतेचा कितव्या नंबरचा उपाय आहे असं प्रश्न आला होता. त्यामुळे मी ह्या वेळेस काय करायला लागलो? आठवायला लागलो. ह्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. बरोबर आहे. म्हणजे चूक झाल्यानंतर लक्षात येतं पुन्हा. असं विचारू शकतात. आलं लक्षात? हे क्रम पण लक्षात ठेवा. आता युजीसी नेट ज्यांना द्यायचंय त्याने हे पण लक्षात द्या. सर्वांनीच द्या. युजीसी नेट तर सर्वांनीच द्या, म्हणजे आपली परीक्षा आपल्याला कळते. अहो पण काय कळतं आपल्याला तिथे? नाही मी वाचलंय, मला आहे लक्षात. काय लक्षात? आता लक्षात नाही, पण माझ्या आहे लक्षात. आनंद झाला, बस झालं. काय म्हणतो आपण तिथे? आहे मला माहिती आहे, पण आता आठवत नाही. म्हणजे आठवता येतं आपल्याला. बरोबर आहे. माहिती आहे परंतु क्रमांक माहिती नाही. सर बस झालं, यशस्वी झालं. चित्तप्रसादनाचे स्वरूपाचं उपाय म्हटल्यानंतर मैत्री करुणा मुदितापासूनच सुरू व्हावं लागेल ना. मैत्री करुणा मुदिता 1, बहिर्कुंभक 2. नाही पुन्हा सगळे होऊ द्या ना. कुठं झालेत आपले? आणखी आहेत ना. हो, खूप आहेत, राहू द्या. आणखी आताच नका काढू. अगोदर सांगितलं आणखी आहे. थांबा बरं आता. सर जर का आकड्यात अडकले आणि जर का युजीसी नेटला अडकले तर साधारण संप्रज्ञातकडे जाणार नाही, असंप्रज्ञात होणारच नाही. ठीक आहे. मग काय झालं आता? मनसा स्थिती निबंधिनी झालं. विषयवती प्रवृत्ती, बरं का, विषयवती प्रवृत्ती जी आहे त्यासाठी सांगितलं. आता परत पुन्हा सांगतात अथवा वा विशोका वा ज्योतिष्मती. अथवा आणखी अथवा काय? शोकरहित प्रकाश असणारी प्रवृत्ती मनाच्या स्थितीला बांधणारी असते. आणखी एक स्थिती सांगितली. आता मनाला बांधणारी आणखी काय आहे? विशोका म्हणजे शोकरहित प्रकाश असणारी, म्हणजे प्रवृत्तिरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. हा अंश पूर्वसूत्राने हे येतो. हा पूर्वसूत्राने येतो. आणि हृदय पुंडरिकामध्ये धारणा करणाऱ्या योग्याला बुद्धीचा जो साक्षात्कार होतो तो बुद्धिसत्व प्रकाश स्वरूप आकाशाप्रमाणे असतो. त्यात एकाग्रताजन्य निर्मलतेमुळे प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती. आणखी पहिल्या सूत्राला सोडलं नाही भाष्यकारांनी. पहिल्या सूत्राला इथं पण आणलंय आणखी तुमच्यासारखंच. पहिल्या सूत्राला अगोदर म्हणजे पहिल्या म्हणजे ह्या अगोदरच्या प्रवृत्ती याला जसं घेतलंय ते इथं पण घेतलंय भाष्यकारांनी. काय सांगितलं? प्रवृत्ती म्हणजे उत्कृष्ट ज्ञान. प्रवृत्ती म्हणजे काय म्हटले? उत्कृष्ट ज्ञान. सूर्य चंद्र ग्रहमन इत्यादीच्या कांतीप्रमाणे उत्पन्न होते. त्याच प्रकारे अस्मितेमध्ये एकाग्र चित्त तरंगांनी रहित महान समुद्राप्रमाणे महान अस्मिता मात्र असते. ज्याविषयी असे म्हटले गेलेले आहे त्या अणुमात्र आत्म्याला जाणून मी आहे हे जाणून घेतो. अणुमात्र, अणु एवढा जो आत्मा आहे त्या आत्म्याला, अणुमात्र आत्म्याला जाणून मी हे आहे, मी आहे जाणून घेतो. मग त्यालाच काय म्हटलंय आता? विशोका वा ज्योतिषमती नावाची ही प्रवृत्ती 2 प्रकारची असते. विशोका वा ज्योतिषमती, दुसरं एक पुस्तक काढलो आता मी. विशोका वा ज्योतिषमती ही प्रवृत्ती किती प्रकारची असते? 2 प्रकारची असते. 2 प्रकारची असते विशोका वा ज्योतिषमती. 2 प्रकारची असते. एक विशोका विषयवती ज्योतिषमती प्रवृत्ती. आता यात कसं आहे? लिहून घ्या हे वाटलं तर, किंवा अंडरलाईन करा. म्हणजे पुस्तकावर नका बरं, पुस्तकावर काही नका करू, किंवा पेन्सिल न करा. मग पुस्तकावरती काय आहे? 2 प्रकारची तिथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे. काय? एक विशोका विषयवती ज्योतिषमती प्रवृत्ती. आता संध्याताई अगोदरच्या ह्याच्यात काय होतं? विषयवती वा
प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी हेच होतं. आता इथे त्याचे दोन प्रकार केलेत. कसे प्रकार केलेत पहा. विशोका विषयवर्ती ज्योतिषमती प्रवृत्ती आणि दुसरी काय आहे विशोका अस्मिता मात्र ज्योतिषमती प्रवृत्ती. अस्मिता मात्र विशोका अस्मिता मात्र ज्योतिषमती प्रवृत्ती या साक्षात्कारात्मक प्रवृत्तीद्वारे योग्याचे चित्त स्थितीपदाला प्राप्त करून घेते. आता ज्या प्रकारे 35व्या सूत्रामध्ये विषयवर्ती प्रवृत्ती चित्ताला स्थिर करते असं म्हटलेलं आहे, त्याच प्रकारे ज्योतिषमती प्रवृत्ती सुद्धा उत्पन्न झाल्याने चित्त स्थिर होते. विषयवर्ती प्रवृत्ती कशी आहे. नासिकाग्र जिव्हा या ठिकाणी एकाग्र करण्याने उत्पन्न होते. बरोबर आहे. मी खाली बघून म्हणतोय तुम्हाला पाहत नाही त्यामुळे हो उत्पन्न होते. बरोबर आहे. तर आता ज्योतिषमती प्रवृत्ती कशी होते मग तर हृदय कमलामध्ये चित्ताला एकाग्र करण्याने प्रकाश रूप में भासमान होती है. प्रकाश स्वरूप भासमान होते आणि हे चित्ताला स्थिरता प्रदान करते. कोणती ज्योतिषमती प्रवृत्ती हृदयाच्या ठिकाणी करून. या प्रकारे दुःखरहित सात्विक विषयवर्ती ज्योतिषमती प्रवृत्ती प्रवृत्त असणारं चित्त कधी सूर्य कधी चंद्र कधी नक्षत्र कधी कधी मणिप्रभातुल्य अलौकिक प्रभापुंजाप्रमाणे हृदय चक्रामध्ये दर्शन होते. हृदय चक्रामध्ये जाता आता काय होतं कधी कधी हृदय चक्रामध्ये असं दर्शन होतं. सत्वगुणाचं प्रधान असल्या कारणाने रजोगुणाने तमोगुण शून्य झाल्या कारणाने शोकरहित होणे यालाच म्हणलेला आहे विशोका. आणखी असू द्या याची स्पष्टीकरण दिलं. हे दुसरं पुस्तक घेतलं मी थोडस आता हिंदी भाषेतलं आहे ते घेऊन थोडस हे करतोय. मला इथे नाही समाधान वाटलं म्हणून थोडस इकडचं घेतोय. तर काय म्हटलेलं आहे कुठं गेलो. सत्वगुण प्रधान असल्या कारणाने रजोगुण आणि तमोगुण शून्य असल्या कारणाने शोकरहित स्थिती आहे तिचं नाव विशोका आहे. संध्याताई विशोका ही प्रवृत्ती कशाला म्हटलेलं आहे रजोगुणाचं आणि तमोगुणाचं शून्यत्व आणि सत्वगुणाचं आधिक्य. सत्वगुणाचं आधिक्य हे होतं त्यावेळेसच कोणती प्रवृत्ती होते विशोका. तिचं नाव काय आहे विशोका. आणि आता ह्याची दुसरी पद्धती काय आहे अस्मिता मात्र. आता काय विषयवर्ती काय म्हटलं होतं पहिली विशोका विषयवती प्रवृत्तीमध्ये विशोका विषयवती ज्योतिषमती प्रवृत्ती होती आणि विशोका अस्मिता मात्र विषयवती आणि अस्मिता मात्र. एक होती विषयवती. विषयवती म्हणजे विषय माहिती आहे तुम्हाला सौदत्ती सर. आपण शब्द स्पर्श रूप रसगंध मग आपल्याला तिथे करा म्हणजे सामान्यपणे हे तर कळतं हे घडू शकतं. अगोदरची जी प्रवृत्ती सांगितली विषयवती आहे ते सहज घडू शकते कारण आपली विषयाकडे प्रवृत्ती सहज असते. बरोबर आहे ना. नाकगंधाला स्वीकार करतच मग तर दिव्य गंधाला रसना घेते. शब्द स्पर्श रूप रसगंध याचे अनुभव येतात आपल्याला. परंतु या ठिकाणी धारणा करणाने दिव्य स्पर्शाची दिव्य शब्दाची दिव्य गंधाची अनुभूती येणे आणि याने सुद्धा आपल्याला मनाला बांधता येतं. कळाला अर्थ शब्दाचा अगोदरच्या सूत्राचा. तसंच मग आता इथे काय सांगितलं विशोका वा ज्योतिषमती हे थोडंसं उघड आहे. त्याच्यापेक्षा कोणताही अनुभव एकही आला तरी ठीक आहे. मनाची स्थिती बांधल्याची होते बस झालं. आपल्याला काय करायचं मनाला बांधायचंय मनाला स्थिर करायचंय मनाला पळू द्यायचं नाही. बांधणे म्हणजे काय स्थिर करणे. स्थिर करणे भटकू न देणे म्हणजे इतरत्र जाऊ न देणे. इतरत्र जाऊ न देणे म्हणले म्हणजे स्थिर होणे. स्थिर झाल्यानंतर मग पुन्हा एकाग्र स्थिर झाल्यानंतर मग काय होईल चंचलता कमी होईल. चंचलता कमी झाल्याने काय होईल रजोगुण कमी होईल तमोगुण कमी रजोगुण कमी होईल. रजोगुण कमी झाल्यानंतर स्थिरता येईल जडता येईल. मग पुन्हा तमोगुणही कमी होईल आणि तमोगुणही कमी झाल्यास काय उरेल सत्वगुण आधिक्य होईल आणि सत्वगुणाचं आधिक्य झालं की मग विशोका प्रवृत्ती होते. तशी चला विशोका याला म्हणायचं. मग इथे कशी असते दुसरी प्रवृत्ती अस्मिता मात्र ज्योतिषमती प्रवृत्ती. ही अस्मिता पण माहिती अस्मी म्हणजे
अस्मी म्हणजे मी आहे, अस्मि आहे अस्मिची जाणीव होणे. याच जाणीव, विषय नाही. आता विषयवती नसेल प्रवृत्ती. आता ही कशी? अस्मिता मात्र. ज्योतिषमती प्रवृत्ती आहे, परंतु कशी आहे? अस्मिता मात्र, विषयवती नाही. आता ही संध्याताई विषयवती एक आणि अस्मिता मात्र एक, हे दोन प्रकार केलेत ह्या ज्योतिषमती प्रवृत्तीचे. ठीक आहे. तर इथे काय जाणीव असते? फक्त प्रवृत्ती स्वयं स्वतःच्या अनुमात्र प्रकाशमान आत्मतत्वाची मी आहे अशी अस्मिता मात्राने जाणीव राहते. हे दोन प्रकारची प्रवृत्ती हे विशेष शुद्ध आनंद रूप आहे. ठीक आहे, चला पुढे. सूत्र खूप राहिलेत. आता काय सांगितलं होतं? पहिलं प्रच्छर्धन विधारणाभ्याम वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. विषयवती कळाली आपल्याला, कळाले. फक्त दीपालीताई किंवा पूर्णपात्रे सरांचा प्रश्न होता की ही कशी प्राप्त व्हावी. त्यांचा प्रश्न मला माहिती आहे, ते काय विचारू शकतात. न विचारता सुद्धा सांगू शकतो मी. बजाजताईंनी पण म्हणलं, पूर्णपात्रे सर सुद्धा तेच म्हणत असतील की हे कसं कळावं. पण संध्याताईंचं काहीतरी वेगळं आहे कदाचित. संध्याताईंचं कदाचित हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं सांगतील. मग त्यांचा तो प्रश्न नाही, कसं कळावं हे नाही म्हणायचं. पण तुम्हाला म्हणणं आहे बरोबर आहे. बजाजताई तुमचं काय म्हणणं आहे? हे अनुभवाला कसं यावं, अनुभव कसे करणार. येस, प्रॅक्टिकल पाहिजे तुम्हाला. ह्याचं प्रॅक्टिकल कसं करावं असं म्हणणं आहे. तर म्हणजे तो कसा अभ्यास झाला करायचा पाहिजे. याचा असं अभ्यास करण्याने होईल म्हटलं आपण त्याबाबत. ठीक आहे. तर हे झाली प्रवृत्ती. मग पुन्हा काय सांगितलं? विशोका वा ज्योतिषमती. बरोबर आहे. विशोका प्रवृत्ती काय? अस्मिता मात्र, हे पाहिलं आपण. आता पुढे मग सांगतात अथवा, आणखी अथवा आहे. आणखी अथवा काय आहे? 37वं सूत्र, वितराग विषयम वा चित्तम. आता काय करायचंय? मग आणखी असं करा, जाऊ द्या म्हणले, जाऊ द्या. ते पण अवघड चाललंय का? जाऊ द्या, हे करा. हे पण लय अवघड आहे का? बजाजताई एकाच आग्रह नाही. मग आणखी दुसरं चला. आता दुसरं काय सांगतात मग? वितराग विषयम वा चित्तम, म्हणजे अथवा वितराग योग्यांच्या चरित्राचा विषय बनविणारे चित्त स्थिर होते. पूर्णपात्रे सर, लय योग्यांचा अभ्यास करायला लागला होता तुम्ही, चरित्र लय अभ्यासायला लागला होता तुम्ही. असलं काही करत बसण्याची गरज नाही म्हणलेलं आहे. कॅमेरा चालू करा थोडं. काय म्हटलेलं आहे? वितराग झालेल्या महात्म्यांच्या, वितराग झालेले महात्मे माहिती आहेत? वितराग झालेल्या महात्म्यांच्या चरित्राचा विषय बनविणारे चित्त सुद्धा स्थिर होते. म्हणजे महात्म्यांच्या चरित्रामध्ये जर आपण चित्त स्थिर केलं, त्यांना जरी विषय बनवणं, तरी सुद्धा आपण वितराग होऊ शकतो, तरी सुद्धा चित्त स्थिर होतं. आणखी उपाय सांगितलाय का नाही? म्हणजे मग सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत कसं व्हायचं? पुण्य वेगळं काही करू नका, सज्जनांचे नाव घ्या. बरं का? कीर्तनामध्ये काय केलं पाहिजे म्हणतात? कीर्तन कशासाठी आहे? प्रबोधनाचे उग केलेले. आता प्रबोधनकार उग झालेत, भंकस आहेत. प्रबोधन नाही, वाणीला पवित्र करण्यासाठी. आणि वाणी पवित्र कशाने होते? एक तर प्रभूच्या नामाने. 3 प्रकारचे अमृत आहेत बरं का. एक चंद्रामृत आपण घेत होते, योगी घेतात ते चंद्रामृत. एक दुसरं असतं नामामृत, नामामृत. आणि तिसरा आहे कथामृत. बरं का? कथा सुद्धा अमृत आहे. गोपी गीतामध्ये कोण पाहिलंय का? भागवत कथा उगा ऐकली असतील तर, तव कथामृतम तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनः जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि. असू द्या, गोपीगीत नको. गोपीगीतामध्ये सुद्धा गोपी सांगतात. त्यापैकी त्यांनी सुद्धा सांगितलं कथामृत सुद्धा आहे बरं का. अमृत सोडून कथाच राहिले आता फक्त, असं झाले. कथा सुद्धा अमृत आहे. बरोबर आहे. योगी चंद्रामृताचा प्रयत्न करतात, खेचरी मुद्रा लावून. चंद्र इथे आहे, सूर्यनाभीच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. विषय जाऊ नये दुसरीकडे. काय सांगत होतो? म्हणून मग काय होतं? या चरित्राचा, कोणाच्या? वितरागी महात्म्यांच्या चरित्राचा विषय जरी घेतला, त्याने सुद्धा चित्त स्थिर होतं. कसं?
वितराग योग्यांच्या चित्ताचे म्हणजे चरित्राचे आलंबन करणाऱ्या साधकाचे चित्त स्थितीपदे प्राप्त करते. वितराग चित्तालंबनानोपरक्तम वा योगिनश्चित्तम स्थितीपदम लभत इति. म्हणजे तर काय म्हणत होतो, तर वितराग महात्म्यांच्या चरित्राचं सुद्धा आलंबन. आलंबन माहितीये, आलंबन म्हणजे काय आपण सांगितले, आधार, सपोर्ट. हो, सपोर्ट. चक्रासनाचं उदाहरण दिलं तर बघा तिथे आलंबन समाधी, सालंब समाधी पाहिलं होतं, बरोबर आहे. मग चक्रासनाला खाली आधार घ्यायचा म्हणलं होतं. अशा प्रकारे मग या महात्म्यांच्या चरित्राच्या आलंबन जर घेतलं तरी सुद्धा चित्त एकाग्र होतं, बरं का. म्हणून कथा आहेत बरं का, टाइमपासासाठी कथा नाही, कीर्तन टाइमपासासाठी नाही. मग कीर्तनाची मर्यादा काय आहे, कीर्तनामध्ये एकतर सगुण चरित्र सांगावं, एक महात्म्यांचं चरित्र सांगावं, कीर्तनामध्ये दुसरं काय सांगावं, ज्ञान सांगावं. नाहीतर ज्ञान भक्ती विरहित गोष्टी न कराव्या. आणखी गोष्टी सांगायच्यात कशाच्या, तर वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्य ज्यांनी प्राप्त होईल त्याच्या युक्ती सांगायच्या. संसारात कसं जगावं याच्या युक्ती कीर्तनकारांनी सांगू नये. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, अशी मर्यादा सांगितली. म्हणून का, तर काय होतं, वितरागी महात्म्यांच्या चरित्राचं ठिकाणी आलंबन करण्याने सुद्धा चित्त एकाग्र होतं. म्हणून या ठिकाणी मग कोणकोणते महात्मे असतील, इथे काही हे आर्य समाजी इतरांचे नावं घेत नाहीत. मग आपण पाहू काय काय आहेत असे महात्मे. अनेक विरक्त महापुरुष झालेले आहेत. पुराणातील घेतले, विदेही जनक राहिलेले आहेत. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. भगवंतासाठी काय काय केलंय कुणी ते घ्या. शुकदेवांना घ्या. शुकदेव कसे होते, जन्मतःच 12 वर्ष थांबले, वितरागी किती होते, आणि तसेच नग्नच अवस्थेमध्ये पळायला लागले होते संसाराला, ते वितराग झालेले होते. पुढे घ्या, रामकृष्ण परमहंस होते. स्वामी आणखी कोण असतील ते असतील, चला असे अनेक महापुरुष आहेत. कपिल आहेत, महर्षी पतंजली आहेत, महर्षी रमण आहेत, आणखी कोण आहेत, श्यामाचरण लाहिडी आहेत. श्यामाचरण लाहिडी जी आहेत. हा, आणखीन आहेत एम्स, जे कृष्णमूर्ती, स्वामी राम आहेत, श्री एम आहेत, स्वामी राम आहेत. हा, असे अनेक योगी आहेत. मग हा, स्वामी शिवानंदजी आहेत, स्वामी सत्यानंद सरस्वती आहेत. आपल्या अभ्यासात काय घेतले, अभ्यासात आहेत पा. मग वितरागी महात्म्यांच्या आई ज्ञानोबरायांना घ्या, ज्ञानोबरायांना घ्या, आपोआप अवलंबन होईल. ज्ञानोबरायांना घ्या, ते तर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्यांनी निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानोबरायांचं अवलंबन करा, आपोआप चित्त स्थिर होईल, आपोआप होईल. तुकोबरायांना घ्या, त्यांच्या एवढे वितरागी कोण होते, एकनाथ महाराजांना घ्या. अशा प्रकारे करा, म्हणजे महात्म्यांच्या, वितरागी महात्म्यांच्या चरित्राचं अवलंबन करण्याने सुद्धा चित्त स्थितीपदाला जात. ठीक आहे, अथवा सांगितलं, हे पण अथवा, नग आम्हाला हे पसंत नाही, ठीक आहे, दुसरं हे नकोय, आणखी अथवा. अथवा काय सांगतात, स्वप्न निद्रा ज्ञाना आलंबनम वा. मग आलंबन कशाच घ्या, किती सरळ सरळ सोपं सोपं सांगतात. काय करा मग, स्वप्न निद्रा ज्ञान आलंबनम, म्हणजे स्वप्न निद्रा ज्ञान यांचं आलंबन घ्यायचंय. म्हणजे अथवा स्वप्न ज्ञान व निद्रा ज्ञानाचे आलंबन, म्हणजे आश्रय करणारे चित्त सुद्धा स्थिर होते. किती कमाल आहे बरं. कुणाला स्वप्न पडत नाही, कुणाला निद्रेचं ज्ञान नाही, पण आलंबन घेत नाही, एकाग्रतेसाठी करत नाही. किती सोपं सांगितले. संध्याताई एकच नाही, ते विषयवती, जाऊ द्या ते द्या सोडून, विषयवतीच नका करू, काहीतरी आलंबन घ्या म्हटलेलं आहे. हा सर, चरित्राचं सांगितलंय की नाही, कुणाला कशातच बसत नाही असं कोणी आहे का, कोणी कशातच बसत नाही असं आहे का, किती सांगा उपाय, आणखी और मध्ये किती द्यावं तुम्हाला. ठीक आहे, मग सांगतात स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम. मग आता भाष्यकार काय सांगतात पाहूयात. भाष्यकार सांगतात, स्वप्नातील ज्ञानाला आलंबन बनविणारे किंवा सुषुप्तीतील ज्ञानाला आलंबन बनविणारे तदाकारकारित योग्याचे चित्त स्थितीपद प्राप्त करून घेते. तदाकाराकारित,
तद आकार कारित म्हणजे काय, त्या आकाराचे ने कारित होणारे योग्याचे चित्त स्थितीपदाला प्राप्त होते. म्हणजे काय आहे, स्वप्नातील ज्ञानाला आलंबन बनवी राहणारे. स्वप्नातील ज्ञान, स्वप्नात ज्ञान असतं का, स्वप्नाचं ज्ञान येतं, वास्तव ज्ञान. हा. हे बघा, स्वप्नामध्ये न जेवता चव येते का नाही सांगा, स्वप्नामध्ये 100% येते. हो येते ना. भीती, न धावता न पळता थकतो का नाही, भीती वाटते का नाही सांगा, कुत्र मागे लागू द्या, हो. सर्प मागे लागू द्या, झोपेत सुद्धा ओरडतो. स्वप्नामध्ये जवळचा व्यक्ती मरतो का, हा. मेल्यावर रडतात का, रडतात, खूप रडतात. मग सांगा, स्वप्नाच्या ज्ञानानं सुद्धा होतात का नाही, मग त्याचं सुद्धा आलंबन घ्यायचं. मग कसं आहे इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे आपण पाहूया. हे उदाहरण दिलं मी तुम्हाला. स्वप्नाला चितील ज्ञानाला आलंबन बनवणारे आणि सुषुप्तीतील ज्ञानाला आलंबन बनवणारे तदाकार कारित योग्याचे चित्त स्थितीपदाला प्राप्त होते. आता याचं थोडस मी बोलतो, तरी पण दुसऱ्या पुस्तकाला घेतोय. हा स्वप्नातील ज्ञानाला लोक गाठ बांधत नाहीत म्हणे. स्वप्न के ज्ञान को लोग गाठ नहीं बांधते, उसके दृश्यों को झूठा समझकर भुला देते हैं. उसके दृश्यों को झूठा समझकर भुला देते हैं स्वप्न के. इसी प्रकार साधक को चाहिए की, याच प्रकारे साधकाला पाहिजे की सांसारिक घटनांचं सुद्धा महत्व न देता दुख दुर्भाग्य से विचलित न हो और सुख सौभाग्य से असंतुलित होकर अहंकार में प्रमत्तो जैसा व्यवहार न करे और साधना में संलग्न रहे, अर्थात संतुलित रहे. यासाठी सांगितलेलं आहे, प्रगाढ निद्रा वृत्ती में पूर्ण वृत्ती शून्यता रहती है, उसी वृत्ती शून्यता को अपनी एकाग्रता यानी ढाल बना ले. म्हणजे प्रगाढ निद्रा एक असते बघा, जागृती. जागृती माहिती आता पाहतोच आपण. हो. एक असतं स्वप्न. स्वप्नात अनुभव येते, न काम करता काम केल्यासारखं होतं, धावल्यासारखं, पळाल्यासारखं, जेवल्यासारखं, फिरल्यासारखं, सगळं जाणीव होते. त्या वेळेला अनुभव येतो. जागृती स्वप्न म्हणायचं. एक असते सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे काहीच कळत नाही, स्वप्न पण नाही आणि जागृती पण नाही, तिचं नाव सुषुप्ती. सुषुप्ती होते का कुणाला, सगळ्यांनाच होते. खूप गाढ झोप येते त्यांना. गाढ झोप असते. त्याच्यात फक्त काय जाणीव होते, जागे झाल्यावर जाणीव असते. कशाची, खूप झोप चांगली लागली होती, मला काहीच कळालं नाही, मला काहीच कळालं नाही याची जाणीव पुन्हा होते. परंतु त्या काळात कशाचे अनुभव असतो, नाही असं नाही, आनंद असतो त्या काळातही. बरं का, गाढ निद्रेमध्ये सुद्धा एक अनुभव असतो, आणि जो अनुभव त्या काळात सांगायला व्यक्ती उपस्थित नसतो, म्हणजे जागृत नसतो म्हणून. परंतु जागृत झाल्यानंतर त्या काळातील आनंदाची अनुभूती नंतर येते. मग तिथली जी वृत्ती शून्यता आहे बर का, त्या वृत्ती शून्यतेलाच ढाल बनवा म्हणतात. आणि त्या प्रकारेच आपल्या चित्ताला काय करता येतं, बांधता येतं. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. मग पुढे जाऊयात. त्यातने सुद्धा चित्त एकाग्र होतं. मग आणखी काही आहे का उपाय, आता याच्याने काय होतं, आता आणखी आहे ना उपाय, आणखी एक आहे उपाय. 39व सूत्र. आणखी काही उपाय आहे का, आहे ना, अथवा आणखी आहे, संपलं नाही आणखी. मग काय म्हणतात, यथा अभिमत ध्यानात वा. आता काय म्हणले, यथा अभिमत, तुमच्या मनानं करा बाबा. म्हणले आता तुमच्या मनावर, मी किती सांगत बसू, आता किती सांगू बाबा, म्हणे तुमच्या मनावर करा. आज कसं जमतंय, कसं बी आमच्या मनावर चालतंय का, हो फक्त मनाला बांधा. काय म्हणले, फक्त मनाला बांधा. मग कसं करा, एवढं जमत नाही ना. मग हे उपाय सांगितले, तर आणखी तुमचा उपाय. मग आता अथवा योगशास्त्र किंवा अन्य सत्यशास्त्रांमध्ये यथाभिमत ध्यानात वा, याचं सूत्राचा अर्थ करणाऱ्यांनी काय केलाय, योगशास्त्र किंवा अन्य सत्शास्त्र, कोणतंही शास्त्र नाही बरं का, सत्शास्त्रांमध्ये मनोनियंत्रणाचे जे उपाय सांगितलेले आहेत त्यांच्यामधून साधकाला जे अधिक अनुकूल वाटते त्याचा प्रयोग करण्याने मन स्थिर होते. आलं लक्षात, अडचण आहे का काही सांगा बरं, किती सोपं सांगावं, किती सोपं म्हणजे करून दिलं सूत्रांचं एकदम. पण अस्मिता नाही इथे की आमचंच वापरा असं नाहीये, काहीही वापरा, कोणतंही वापरा. योगशास्त्राचंच नाही, वेदांत शास्त्राचं वापरा बरं का, वेदांतातल्या वेगवेगळ्या पंथाचं वापरा.
पंथाचं नाही, वेगवेगळ्या साधू संतांनी सांगितलेल्या. पण कोणत्या मार्गाचं? मनाला थांबवण्याच्या मार्ग सांगितलेत बरं का. हा, तर ते उपाय कोणताही करा, मनाला बांधा. आता भाष्यकार काय सांगतात? या शास्त्रात व वेदानुकूल इतर शास्त्रात. कोणत्या शास्त्रात? वेदानुकूल इतर शास्त्रांमध्ये चित्ताला एकाग्र करण्याची जी साधने दर्शविलेली आहेत त्यांच्यापैकी जी साधने साधकाला अनुकूल असतील त्यांच्या अवलंबनाने चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. तेथे स्थिरता प्राप्त केलेले चित्त इतर विषयातही स्थितीपद प्राप्त करून घेते. म्हणजे कुठं? त्या विषयामध्ये स्थिती प्राप्त केली की या योगातील बर का चित्त एकाग्र आणि समाधीकडे जाण्यासाठी सुद्धा चित्त स्थितीपदाला जातं. म्हणजे तिथं केलं तर इथं पण सवय लागली त्याला कशाची? बांधायची. मनाला काय लावायचे? सवय बांधायची लावायची. आणि ती बांधली की पुन्हा कुठं बांधायची आहे? इकडे योग मार्गामध्ये बांधायचे आहे. चित्तवृत्ती निरोधासाठी बांधायचे आहे. वितर्कानुगत समाधी, विचारानुगत समाधी, आलंबन पुन्हा वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, रूपानुगमात संप्रज्ञाता. हा, आणि संप्रज्ञात झाल्यानंतर काय होईल मग? धर्ममयित समाधी, असंप्रज्ञात समाधी. बरोबर आहे. अशा प्रकारे निर्भीड समाधीची प्राप्ती होईल, क्रमाक्रमाने होईल. मग आता इथे अथवा 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 सांगितले. जाऊ द्या, बस झाले. म्हणजे बस का बरं झाली आता? बस का झाली आता? कारण तुमच्या मनावर म्हटले आता. याचा अर्थ हा, मग सगळे मार्ग खुले केले. मग याच्यामध्ये अनेक येतील. आता याच्यामध्ये किती येतील? अनेक मार्ग येतील. मग आता पुढे सांगतात काय होतं याचं. आता याचा परिणाम काय आहे? परमाणु परम महत्वांतोस्य वशिकाराः. परमाणु परमहत्वांतोस्य वशिकाराः. सूक्ष्माहून सूक्ष्म, दीर्घाहून दीर्घ वस्तूपर्यंत या चित्ताचे वशिकार होते. काय होतं याच्याने? वशिकार होतो. कशाचा वशिकार होतो? सूक्ष्माति सूक्ष्म आणि दीर्घाति दीर्घ वस्तूपर्यंत चित्ताचा वशिकार प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. पुढे भाष्य वाचायचंय आपल्याला. सूक्ष्मात प्रवेश करणाऱ्या या योग्याला चित्ताला परमाणूपर्यंत पदार्थामध्ये स्थितीपद प्राप्त होते. परमाणू म्हणजे कळालं? अणुपरमाणू म्हणजे सूक्ष्म विषय. म्हणजे अत्यंत सूक्ष्मतेमध्ये चित्त स्थिर होतं आणि मोठ्यामध्ये सुद्धा स्थिर होतं. म्हणजे सवय लागते. इथून काय केलं ह्या विषयामध्ये? एका ठिकाणी बांधाय सांगितलंय. बांधाय सांगितल्यानंतर काय होतं? याचा प्रभाव काय होतो? तर अनेक सूक्ष्म किंवा मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा चित्ताला स्थिर करण्याची सवय लागते. सूक्ष्मात प्रवेश करणाऱ्या योग्याच्या चित्ताला परमाणूपर्यंत पदार्थामध्ये स्थितीपद प्राप्त होते. स्थूलामध्ये प्रवेश करणाऱ्या योग्याच्या चित्ताला परम महत् पर्यंत पदार्थामध्ये स्थितीपद प्राप्त होते. या प्रकारे या दोन्ही श्रेणीमध्ये स्थितीपदाला प्राप्त झालेल्या चित्ताची जी अप्रतिहत म्हणजे बाधारहित गती असते तिला परवशिकार म्हणतात. त्याला काय म्हटलेलं आहे आता? बाधारहित स्थिती. बाधारहित म्हणजे कशी? सूक्ष्मामध्ये पण आणि महान मोठ्यामध्ये वस्तू सुद्धा. म्हणजे सूक्ष्म बारीक वस्तूमध्ये, मोठ्या वस्तूमध्ये सुद्धा काय झालं? आता स्थिती प्राप्त झाली. मग या दोन्ही स्थितीमध्ये चित्ताला स्थितीपद प्राप्त होण्याच्या स्थितीला काय म्हणलेलं आहे? बाधारहित स्थिती. आणि हिला बाधारहित गती असते आणि तिला काय म्हटलेलं आहे? परवशिकार म्हटलेलं आहे. आणि त्या परवशिकाराने परिपूर्ण चित्त अभ्यास साध्य परिक्रमेची अपेक्षा बाळगत नाही. बरं का? म्हणून चित्त आता सामर्थ्यवान बनतं. आता काय झालंय? चित्त सामर्थ्यवान बनायला लागतं यामुळे. आणि याच्या आता पुढे अवतरणिका आलेली आहे. पुढील सूत्राची अवतरणिका पाहिजे. सगळ्यांनी पहा. आता स्थिरता प्राप्त चित्ताची आता आली समापत्तीवरती. आपण कुठून निघालतो? उपाय प्रत्यय समाधी. कुठून निघालोय? आणखी परत एकदा येऊयात. योग चित्तवृत्ती निरोधा. मग चित्त काय 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 भाग नाही. चित्तवृत्तीचा उपाय काय? 12वं सूत्र अभ्यास वैराग्य. अभ्यास काय? वैराग्य काय? परवैराग्य, अपरवैराग्य, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, उपाय प्रत्यय समाधी, भव प्रत्यय समाधी. उपायासाठी काय? श्रद्धावीर्य समाधी प्रज्ञा. लवकरासाठी काय?
असं 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 आपण आलो आणि अथवा 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 असं म्हणत म्हणत इथपर्यंत आलो आपण, बरोबर आहे. मग काय आहे, मग आता आपल्याला चित्ताची समापत्ती पाहिली होती, समापत्ती अगोदर पाहिली होती. तर आता ही स्थिरता प्राप्त झाली. स्थिरतेमुळे काय होतं म्हटलं होतं मध्ये, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा हे सांगितलं होतं. आता चित्ताला स्थिरता प्राप्त झाली. स्थिरतेचे उपाय सांगितलेत का? पतंजलींनी स्थिरतेचे उपाय सांगितले ना? हो सांगितलं ना. ठीक आहे, स्थिरतेचे उपाय सांगितले. आता त्या स्थिरतेच्या उपायामुळे कोणती समापत्ती कशी असते? आता काय सांगायचं आहे, आता स्थिरता प्राप्त किती उपाय सांगितलेत का? आहे 7 8 काय 5 सांगितलेत उपाय सांगितलेत ना. यापैकी कोणतं पण यथाभिमत ध्यानाद्वा, यथा अभिमत ध्यानाद्वा काही पण करा, बरोबर म्हणतो. काय करा, चित्ताला स्थिर करा. मग आता स्थिर झालं समजू. आता इथे काय समजू सौदत्ती सर, चित्त स्थिर झालं. मग आता कशी समापत्ती असते? मग आता स्थिरता प्राप्त चित्ताची समापत्ती कोणत्या स्वरूपाची व कोणत्या विषयाची होते हे आता पुढील सूत्राद्वारे सांगणार आहेत. आता इथली समापत्ती कोणत्या विषयाची असते आणि कोणत्या प्रकारची असते, समापत्तीचं उत्तर आहे बरं. आता आहे समापत्तीबाबत. आता समापत्तीचा विषय आपण घेत आहोत, काय आहे हे लक्ष द्यायचंय. आता विषय दुसरा सुरू झाला. 7 8 सूत्र कशाचे होते आधी? अथवा चित्ताला एकाग्र करण्याचे, चित्ताला प्रसन्न करण्याचे, चित्ताला बांधण्याचे, मनाला स्थिर करण्याचे होते ना उपाय. ते का बरं होते? यासाठी सर, या सूत्रासाठी. अगोदर म्हणाल तो माग जायला. अच्छा, ईश्वर प्रणिधानापासून निघालेला आहे. उपाय ईश्वर फक्त प्रणिधान. इतरेषांसाठीच हे कार्यक्रम झालेले आहेत सगळे. हा सगळे इतर रेषांसाठी आहे. हा हे सगळ्यात चांगलं, म्हणजे तुम्ही आणखी मागे गेलात. आणखी मागच्या पिढीला गेलात तुम्ही. ईश्वर प्रणिधान कुठे घेतलं? छान जमलं. म्हणजे इतरेषाम, इतरांसाठी हे उपाय सांगितले, म्हणजे सुरुवात करण्याचे. हे डायरेक्ट हे नाही, उपाय सांगितले चित्ताला बांधण्याचे. हे झाल्यानंतर ईश्वर प्रणिधान, वैराग्य, अभ्यास वैराग्य आणि परवैराग्य अपर वैराग्य, यातून 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 संप्रज्ञातकडे जायचे. आणि संप्रज्ञात झाली की असंप्रज्ञात होतेच. संप्रज्ञात समाधी प्राप्त झाल्यानंतर असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. जर नाही झाली तर मग तो कसला योगी होतो? विदेह योगी किंवा प्रकृतीलीन योगी. मग ते दोन्ही योगी पुन्हा संप्रज्ञात मिळवतात आणि मुक्त होतातच, त्यामुळे होतातच. ठीक आहे. मग इतर रेषांचा आता हे चालू आहे विषय. तर समापत्ती कशी असते? क्षीणवृत्तेरभिजातस्येव मनेर ग्रहितु ग्रहण ग्राह्येषु ततस्तदत अंजनता समापत्ती ही. ज्याच्या राजस व तामस वृत्ती क्षीण झालेल्या आहेत अशा शुद्ध चित्ताचे अतिनिर्मळ स्फटिक मण्याप्रमाणे जीवात्मा इंद्रिये व भूतांच्या स्वरूपात स्थित झाल्यासारखे भासित होते, याला समापत्ती म्हटले आहे. याला काय म्हटलेले आहे? समापत्ती म्हटलेलं आहे. अभिजातस्य. हा, राजस आणि तामस वृत्ती शांत झाल्याने. आता दुसरीकडचा सांगतो, दुसरा अर्थ सांगतोय, सूत्राचा सांगतोय बरं का, भाष्याचा नाही सांगत, सूत्राचाच अर्थ वेगळ्या प्रकारे, म्हणजे आणखी स्पष्टता येईल. राजस आणि तामस वृत्तींच्या शांत झाल्याने, राजस वृत्ती आणि तामस वृत्तींच्या काय होण्याने? शांत होण्याने. आणि मात्र सात्विक वृत्ती अवशिष्ट साधक. आता फक्त साधकात काय झालेलं आहे? सात्विक वृत्तीच शिल्लक राहिलेली आहे. या कारणाने चित्त कसलं झालेलं आहे? सात्विकतेचा गुण सांगा. शुद्धता, प्रकाश, शुद्धता, निर्मळ, प्रकाशमय, ज्ञानमय, स्फटिक मणीसारखं. स्फटिक मणीसारखं. योजना ताई बोलल्या का? नाही का बोलल्या त्या? बोलले सर. हा बोलल्यात. काय म्हणलात तुम्ही? ज्ञानमय, ज्ञानमय, प्रकाशशील, पारदर्शक. आणखी कसलं? पारदर्शक. पारदर्शक शब्दाचा अर्थ काय आहे? दाखवणार.
न झाकणार, प्रकाशित करणार. ठीक आहे. मग इथे सात्विक गुणाचंच आधिक्य अवशिष्ट राहिल्या कारणाने चित्त स्फटिक मण्यासारखं निर्मळ होतं. चित्त कसलं झालं आता? स्फटिक मण्यासारखं निर्मळ होत. आणि त्यावेळेस साधक इंद्रिये त्याचे स्थूल विषय किंवा सूक्ष्म विषय अथवा अंतःकरण आणि इंद्रिये अथवा बुद्धिस्त पुरुष अथवा ज्या काही वस्तूचं ध्यानाचा विषय बनवतो कोण? योजनाताई आहे. होता ना तुम्ही एवढं सगळं ह्याला? एवढ्या कार्यक्रमाला होतो का योजनाताई? हा असला तर बरं आहे. तुम्ही जागृत असता हे कळालं मला. आता तुमचं काहीतरी समस्या कॅमेरा चालू न करायचा, परंतु येत जावा बरं का. येत जावा, समोर येत जावा, उत्तर देत जावा. आम्हाला अधिक लोकांची आवश्यकता आहे, जागे असणाऱ्या बरं का, ऐकणाऱ्या नाही, बोलणाऱ्या पण लोकांची आवश्यकता आहे, समजून घेणाऱ्यांची आवश्यकता आहे. आम्हाला साधक पाहिजेत बरं का, साधक पाहिजेत. साधनेसाठी सांगतोय, तर त्यासाठी जागे राहावा, मध्ये बोलत जावा. तुम्ही पण बोलू शकता, असं काही नाही की तुम्हाला बोलायचं चलत नाही, परमिशन नाही, असं थोडंच आहे. सगळे खालचे म्हणजे कॅमेरा बंद बरं का, म्हणजे माझ्या इकडे खाली येतात, म्हणजे याप्रमाणे सगळेजण बोलत जावा, लक्ष देत जावा बरं का. तुम्हालाही लक्षात ठेवतोय मी, मध्ये सहभागी व्हा. ठीक आहे. काय सांगत होतो मग? मग आता कसलं झालं? कशाला विषय बनवतो? साधक इंद्रियांना. कसलं झालं चित्त? स्फटिकासारखं. स्फटिक म्हणजे पारदर्शक, काचेसारखं म्हणावं, जाऊ द्या, काचेसारखं. स्फटिक किंवा काचेसारखं उदाहरण घ्या. बरोबर, काच पारदर्शक असते तसं. मग आता साधक काय करतो? त्यावेळेस साधक इंद्रियांचे स्थूल अथवा सूक्ष्म विषय. आता असलं चित्त काय करतं? इंद्रियांचे स्थूल विषय अथवा सूक्ष्म विषय अथवा अंतःकरण किंवा इंद्रियांचे, अंतःकरण किंवा इंद्रिय अथवा बुद्धीमध्ये असणारा पुरुष, बुद्धिस्त पुरुष किंवा अथवा कोणत्याही वस्तूचं ध्यानाचा विषय बनवतो. कधी झालेलं? कसलं चित्त? स्फटिकासारखं, रज आणि तमाला रहित करून सात्विकतेचं आधिक्य झालेलं चित्त, म्हणजे तर स्फटिकासारखं झालेलं चित्त. ज्या वेळेस स्थूल विषयाला घेऊ द्या, सूक्ष्म विषयाला घेऊ द्या, इंद्रियांच्या विषयाला घेऊ द्या, बुद्धिस्त पुरुषाला घेऊ द्या, अथवा चित्त कोणत्याही वस्तूचं ध्यानाचा विषय बनवू द्या, कोणत्याही वस्तूला ध्येयाचा विषय बनवू द्या. असं झाल्याने काय होतं? त्या ठिकाणी चित्त केंद्रित होतं आणि चित्त ध्येय वस्तूमध्ये स्थित होऊन तदाकार व्हायला लागतं. चित्त कसं व्हायला लागतं आता? तदाकार म्हणजे काय? ज्याचं ध्यान करतोय त्याच्यासारखं, त्याच्या आकाराशी जुळून घेतं. मग इथं अथवा मी म्हणलं बुद्धीसारखं, बुद्धीच्या पुरुषासारखं. अंतःकरणाचं ध्यान करा, इंद्रियांचं करा, इंद्रियांच्या विषयाचं करा, अथवा कोणतंही. मग असं केलेल्या वेळेस कसं व्हायला लागतं? चित्त तदाकारच व्हायला लागतं. कारण चित्त कसलं आहे? कोण सांगेल? आणखी एक काहीतरी उदाहरण दिलं तर वस्तूचं आणखी? लोहचुंबकासारखं. अयस्कांत म्हणे. अयस्कांत कसं करतंय म्हणे? चुंबक काय करतं? चिकटून धरतंय. मग चित्त ज्या वस्तूशी संगती करेल विषयाशी तदाकार भाषित व्हायला लागतं. याला म्हणायचं तद आकार. सूक्ष्म विषयाला धारण केलं, ध्यान केलं, सूक्ष्म भासायला लागतं. स्थूल विषयाला धारण केलं, स्थूल विषयासारखं भाषित व्हायला लागतं. बरोबर आहे? बुद्धी पुरुषाला धारण केलं, पुरुषासारखं भाषित व्हायला लागतं. काही वेळेला पदात ते येणार आहे. कधी? चेतन पुरुषासारखं भाषित व्हायला लागतं चित्त. शांडिल्य उपनिषदात सांगितलं हे सगळं. म्हणजे अशाच सांगितलं सर, मनाला चित्त करण्यासाठी सेम असं सांगितलंय सगळं. चित्त संयमात. हो, चैतन्य बाबत विषय चालू होता. त्यावेळेस मी बोललो होतो ईश्वर चैतन्य, बुद्धी चैतन्य, चित्त चैतन्य. बरोबर आहे ना? हो. असा विषय घेतला होता. तसं चित्त भाषित व्हायला लागतं. चित्त चैतन्य आहे असं भाषित व्हायला लागतं. असं सुद्धा होऊ शकतं. कारण का? चित्ताचा स्वभाव आहे. बरोबर आहे. आणि चित्त यासारखं भाषित व्हायला लागतं.
आता काचेमधून पाहायला लागलो पलीकडची वस्तू, काच दिसत नाही आपल्याला, पलीकडचं दिसतं. बरोबर आहे? काचच्या पलीकडे आहे. काच ज्या विषयाला धारण केले ते दिसायला लागतं. बरोबर आहे का? कोणी कोणी वृद्ध व्यक्ती धडक सुद्धा देतात, असं टक्कर करतात. काच दिसली नाही त्यांना, काय दिसलं? काहीच नाही दिसलं. जर पलीकडे काहीच नसलं, हा आता काय म्हणू, शून्य. मग ह्या चित्ताने शून्यतेला धारण केलं तर काय दिसेल? शून्यच. काय वाटेल? काहीच नाही. काहीच नाही वाटणार. काहीच नाही वाटेल. म्हणजे चित्त ज्या वस्तूचं ध्यान करेल ती तदाकार व्हायला लागतं, हे सांगितलं. आता पुढे सांगतात, यालाच काय म्हटलेलं आहे? संप्रज्ञात समाधी म्हटलेलं आहे. क्योंकि इस समाधि में साधक को ध्येय वस्तु के स्वरूप का संशय रहित सम्यक ज्ञान होता है. यालाच कसली समाधी म्हणली संध्याताई? संप्रज्ञात. संप्रज्ञात मध्ये काय असतं? अगोदर चित्त स्थिर. काय अवघड नाही संप्रज्ञात समाधी. पूर्ण पात्रे सर 7-8 उपाय सांगितले चित्त स्थिरतेचे. चित्त स्थिर झालं की सात्विकता अधिक होते. सात्विकता अधिक झाली की एकाग्र करायचे. कशावरती? आलंबन घ्यायचंय. आलंबन कशाचं? स्थूलाचं, सूक्ष्माचं, विषयाचं, बुद्धिपुरुषाचं, कशाचं घ्या. आणि तदाकारित भाषेत पाहायला लागतं. मग त्याच आलंबनाला सांगितले ना संप्रज्ञात. संप्रज्ञात कशी? वितर्कानुगत. वितर्क पाहिलेत आपण. वितर्क म्हणजे काय? जायचं का वापस? नको सर. सांगा, कोण सांगेल? वितर्क म्हणजे तिथे काय राहतं? 4 पैकी एकाचं आलंबन असतं आणि 3 सुरुवातीचं स्थूल, वितर्काला स्थूल आलंबन, आणि वितर्कामध्ये सर स्थूलचं आलंबन करायचं आणि राहिलेले 3चे सूक्ष्म करायचे. 3चं सामान्य ज्ञान असतं, राहिलेल्या 3चं. नंतर विचारचं तन्मात्रा, त्याच्यावरती ध्यान करायचं किंवा चित्त हे करायचं, आणि त्यामध्ये वितर्करहित होते ते. आणि पुढचे 2 सामान्य असतात. पुढचे 2 जीवात्मा आणि पुढचे 2 विषय सामान्य असतात. नंतर मग आनंदला हे होतं, पहिला वितर्क आणि विचार रहित होतं, आणि तिसऱ्यावरती हे होतं, आणि चौथं अस्मिता वर सामान्य ज्ञान असतं. आणि मग शेवटी ह्या 4च्या हे होतं आनंद. मग इथे स्थूलभूत सूक्ष्म विषय, त्यांचे विषय असं झालं होतं ना तिथे. मग तसंच आता इथे भाष्यकार परत सांगणार आहेत. आता भाष्यकार सांगतात काय? क्षीण वृत्तीचा अर्थ आहे शांत झालेल्या आहेत वृत्ती ज्या चित्ताच्या. क्षीण वृत्ती. क्षीण वृत्ती म्हणजे क्षीण झालेल्या वृत्ती, म्हणजे ज्या व्यक्तीच्या वृत्ती क्षीण झालेल्या आहेत. क्षीण वृत्तेरभिजातस्यैव, म्हणजे भाष्यकार सांगतात क्षीण वृत्तीचा अर्थ आहे शांत झालेल्या आहेत ज्या वृत्ती ज्या चित्ताच्या वृत्ती शांत झालेल्या आहेत त्याला म्हणायचं क्षीण वृत्ती. त्यावेळेस काय असतं? स्वच्छ स्फटिक मण्याप्रमाणे हा दृष्टांत स्वीकारलेला आहे. कधी स्वीकारलेला आहे? आताही स्वीकारलाय, आणि एक चुंबकाचा स्वीकारलाय. चित्ताला 2 उदाहरणं दिलेत बरं का, वारंवार लक्षात असू द्या. आहेत खूप जणांना लक्षात, पण स्फटिक तर म्हणलंय किंवा चुंबक. आणि चुंबकाला शब्द काय वापरलाय? अयस्कांत. हा ठीक आहे. तर मग स्फटिक मण्याचा दृष्टांत स्वीकारलेला आहे. ज्याप्रमाणे स्फटिक मणी जवळ असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे त्यांच्या आकाराचा उपरक्त म्हणजे ग्रसित भासित होतो. म्हणजे स्फटिक मण्याच्या जवळ जशा रंगाची वस्तू असेल तसाच रंग दिसतो. बरोबर आहे ना? त्या प्रकारे होतो. त्याचप्रमाणे ग्राह्य आलंबनांचे उपरक्त चित्त ग्राह्य आकाराला प्राप्त होऊन ग्राह्य स्वरूपाच्या आकाराचे भासित होते व सूक्ष्मभूतांनी उपरक्त सूक्ष्मभूत आकाराला प्राप्त होऊन सूक्ष्मभूत आकाराचे भासित होते. तिथं आहे ना ते स्थूल सूक्ष्म संप्रज्ञाच्या वेळेस पाहिलंय. ठीक आहे, बघून घ्या. लक्षात येते सर. लक्षात येते ना? हा, संगती लागू द्या फक्त. हो ठीक आहे. पुढे मग आकाराचे भाषित होते. का बरं भाषित होते? कारण त्याचा स्वभाव आहे. ज्याची संगती करतात त्याच्यासारखंच दिसते. पाण्यासारखं. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया हो वैसा.
मग चित्त तसलंच आहे. हा, मग पुढे भाषित झालं. याच प्रकारे स्थूलभूतांनी उपरक्त, आता स्थूलभूतांनी उपरक्त चित्त कसं होईल मग? स्थूलभूत आकारात प्रमाण. प्राप्त होऊन स्थूलभूतांच्याच आकाराचं भाषित होतं. बरोबर आहे. आता पुढे चला. तसेच विविध मानसे इत्यादी चेतन प्राणी, घटपट इत्यादी अचेतन पदार्थांनी उपरक्त विविध आकार प्राप्त होऊन विविध आकाराचे सुद्धा भाषित होते चित्त. पुढे सांगतात त्याच प्रकारे ग्रहण अर्थात इंद्रिये त्यांना जाणले पाहिजे. ग्रहण आलंबनाने उपरक्त ग्रहणाच्या आकाराला प्राप्त होऊन ग्रहणाच्या स्वरूपाचा आकार भाषित होते. व आता ग्रहितृ पुरुष जीवात्मा आलंबनाने उपरक्त गृहितृच्या आकाराला प्राप्त होऊन ग्रहितृच्या स्वरूपाचा आकार भाषित होतो. तसेच मुक्त पुरुषाच्या आलंबनाने उपरक्त मुक्त पुरुषाच्या आकाराला प्राप्त होऊन मुक्त पुरुषाच्या स्वरूपाच्या आकाराचाच भाषित होतो. आता याच प्रकारे अभिजात म्हणजे नवीन शुद्ध मन्या म्हणजे बिल्लोर दगड, त्याप्रमाणे चित्ताचे ग्रहितृ ग्रहण ग्राह्यामध्ये पुरुष इंद्रिये व स्थूल सूक्ष्मभूत त्यांच्यात स्थित होऊन जो त्याचा आकार ग्रहण करणे आहे ती चित्ताची तदाकार पत्ती म्हणजे समापत्ती. तदाकार पत्ती कसा शब्द वापरलाय? म्हणजेच समापत्ती म्हणजे ज्याच्या संगतीत आहे त्याच्यासारखी पत्ती. आता उदाहरण काय दिलं? कशाचं सांगायचं नाही बुवा, ज्याची संगती तदाकार भाषित होतं, जो विषय ध्यानाचा करतो त्या तदाकार भाषित होतो, यालाच म्हटलेलं आहे समापत्ती. आता ग्रहितृ ग्रहण कळालंय का कुणाला? नाही सर. हा, ग्रहितृ आणि ग्रहण म्हणजे ग्रहितृ म्हणजे ग्रहण करणारा म्हणजे दृष्टा पुरुष, ग्रहितृ म्हणजे ग्रहण करण्याचे विषय, ग्रहण म्हणजे विषय, ग्रहण आणि ग्राह्येषु. आलं लक्षात? म्हणजे ग्रहित याचं आलंबन घेतलं, आलंबनच पुरुषाचं घेतलं. आलंबन म्हणजे आधार. जर समजा स्थूलभूताचं आलंबन घेतलं तर चित्त कसं दिसतं, कसं भाषित होतं? स्थूलभूताचं. सूक्ष्मासारखं घेतलं सूक्ष्मासारखं भाषित होतं. ग्रहण विषयाचं घेतलं ग्रहण तर ते ग्रहणासारखं भाषित होतं. म्हणजे ग्रहण शब्दाचा अर्थ कळतोय का हो? ग्रहण करणे, घेणे म्हणजे सामावून घेणे. ग्रहण म्हणजे विषयाद्वारे जे आपण ग्रहण करतो ते, विषयांना ग्रहण करणे या अर्थाने ग्रहण. आणि ग्राह्येषु म्हणजे ग्रहिता म्हणजे कोण आहे? ग्रहण करणारा. ग्रहिता म्हणजे तो पुरुष. पुरुषाकार जर पुरुषाचं आलंबन घेतलं तर काय होईल? मग तो पुरुषाकार भाषित होतं. म्हणजे आपल्याला काय वाटतं मग त्यावेळेस? हेच पुरुष चित्तच आहे. पुरुषाचं ज्ञान होत नाही, कारण पुरुषाचं आलंबन घेतलं या काचेनं, मग पलीकडचा पुरुषच दिसतो याला. मुक्त पुरुषाचं आलंबन घेतलं काय भाषित होतं? मुक्त पुरुषासारखंच. जे एक आलंबन घेईल तदाकार भाषित व्हायला लागतं. याला काय म्हटलेलं आहे? समापत्ती म्हटलेली आहे. आता पुढे चला. आता समापत्ती कसली समापत्ती आहे? तत्र. आता ही जी समापत्ती आहे ही कसली आहे? आता जी समापत्ती पाहिली आपण, स्थूल सूक्ष्म ग्रहितो ग्रहण ग्राह्य. संस्कृत वाचायचं राहिलं, वाचू का नको? राहू द्या ना, संस्कृत भाष्य नको, वाचून घ्या तुम्ही. आता आपण पुढे जाऊया, ठीक आहे? काय कुडके सर काय म्हणतायत? वाचायचंय? वाचलं तर थोडं रिव्हिजन होतं, म्हणजे लक्षात येतं एखादा शब्द अर्थ वाचलाय तो समजेल आपल्याला. मोठे थोडस वाचूयात आता, ठीक आहे? क्षीण वृत्तेरिति प्रत्यस्तमित प्रत्ययस्तेत अर्थाः अभिजातस्यैव मनेरिति दृष्टान्तोपादानम्. काय म्हटलंय? अभिजातस्यैव मनेर इति दृष्टान्तोपादानम्. अर्थात आपण पाहिलं मन याचा दृष्टांत आपण घेतलेला आहे असं पण भाष्यकाराने म्हणलंय, म्हणून अर्थकारांनी खाली अर्थ केलेला आहे. पुढे यथा कोणत्या मनाचा घेतलाय? स्फटिक. यथा स्फटिक उपाश्रय भेदा तद रूपोपरक्त उपाश्रय रूपाकारणे निर्भासते तथा ग्राह्यालंबनापरक्तं चित्तं
ग्राह्य समापन्नम ग्राह्य स्वरूपाकारेण निर्भासते तथा भूत सूक्ष्मोपरक्तम भूत सूक्ष्म समापन्नम भूत सूक्ष्म स्वरूपाभासम भवती. कळाला अर्थ? भूतासारखं भासित होतं. तथा भूत सूक्ष्मापन्नम झालं. तथा स्थूलालंबनोपरक्तम स्थूल रूप समापन्नम स्थूल रूपाभासम भवती. तथा त्याच प्रकारे विश्वभेदोपरक्तम विश्वभेद समापन्नम विश्वरूपाभासम भवती. दूसरा पैराग्राफ बता. तथा ग्रहेणेष्वपीन्द्रियेषु द्रष्टव्यम ग्रहणालंबनोपरक्तम ग्रहण समापन्नम ग्रहण स्वरूपाकारेण निर्भासते. तथा ग्रहीतृ पुरुषालंबनोपरक्तम ग्रहीतृ पुरुष समापन्नम ग्रहीतृ पुरुष स्वरूपाकारेण निर्भासते. तथा मुक्त पुरुषालंबनोपरक्तम मुक्त पुरुष समापन्नम मुक्त पुरुष स्वरूपाकारेण निर्भासत इति. म्हणजे जसं आहे तसं उदाहरण दिलेत बरं का. तदेवम अभिजातस मणिकल्पस्य चेतसो ग्रहित्रो ग्रहण ग्राह्येषु पुरुष इंद्रिय भूतेषु या ततस्थ तदंजनता तेषु स्थितस्य तदाकारापत्तिः सा समापत्तिरित्युच्यते इति उच्यते. तदाकारापत्ती म्हणजेच समापत्ती. लक्षात? तदाकारपत्ती. तद म्हणजे काय? ज्याचा तशा. त्याच्यासारखं. आता कोणते आहे ते? स्थूल घ्या, सूक्ष्म ज्याचा आधार घ्या, घेतला त्याचा. ग्रहण ग्राह्य काही पण घ्या. चित्त पारदर्शक आहे. बरोबर आहे. आता म्हणलं पाण्याला कोणता पण रंग मिळवा, त्या रंगासारखंच पाणी दिसतं. मग आता काय सांगत बसायचं आहे? हिरवा भासतो का? हो हिरवा बी. काळा, निळा, अहो सगळा ना. कोणता पण रंग टाका, त्या रंगासारखंच पाणी दिसायला लागतं. हे सांगितलं त्याने. बरोबर आहे. मग इथे स्फटिक मणी कसा दिसायला लागतो? ज्याचं आलंबन घेईल चित्तासारखा तसा. ज्याचा आधार घेतला त्याच्यासारखा, त्याच्या आकारासारखा. कारण तो कसा आहे? पारदर्शक आहे, स्फटिकासारखा आहे. त्याच्या समोर जे आणलंय त्याच्यासारखं दिसणार. हो 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 ठीक आहे. मग आता 42व्या सूत्रामध्ये आता समापत्ती सांगत आहेत. कशी आहे? तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तीः. त्या समापत्तीमधून जी शब्द अर्थ ज्ञान यांच्या भेदांनी युक्त असते तिला सवितर्का समापत्ती म्हणतात. आता या समापत्तीचा भेद काय केला? सवितर्का निर्वितर्का असा भेद करायचा आहे. आता चलत आता समाधीकडे अग्रेसर व्हायचे. हे मध्ये उपाय सांगितले बरं का अनेक. आपण आपला समाधी पाद आहे. या पादाचं नाव काय आहे? समाधीपाद. म्हणून ही समाधीला सोडत नाही. एक तर समाधीचं सांगितलंय सगळं आणि समाधीसाठी बाकीचे विषय सांगितलेत. तर सुरू झाले समाधीवरती आणि समाधीसाठीच उपाय सांगितलेत बाकीचे सगळं. आणि त्या उपायाअंतर्गत सब टॉपिक आलेत बाकीचे, उगा विषय निघालेत बाकीचे. तर इथे थांबूयात आपण. इथे थांबूयात आपण. 42वं सूत्र. 42व्याच्या पुढे आपण जाणार आहोत. 42व्या सूत्राच्या पुढे आपण जाणार आहोत. म्हणजे 42व्या पासूनच 42व्या पासूनच जाणार आहोत. सवितर्का, परत निर्वितर्का, पुढे सविचारा निर्विचारा. सवितर्का निर्वितर्का, सविचारा निर्विचारा. असं आनंद परत आहे का? आनंद वगैरे पण त्याचा पण सप्ताह येते का? पुन्हा सबीज, आनंद, अस्मिता, पुन्हा सबीज आणि पुन्हा शेवटच्या सूत्रात निर्बीज. म्हणजे ह्या प्रकारे असंप्रज्ञात समाधीपर्यंत नेणार आपल्याला आणि तिथे सोडणार. आणि तिथून पुढे मग काय सांगणार? हे काही पटलं नाही भाऊ आपल्याला. अभ्यास वैराग्य सांगितलो, आता दुसरं काहीतरी सांगा.